नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आजच्या 25 बातम्या। धान बोनसचे 300.51 कोटी रुपये आले आहेत। 15,561 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार। शेतकरी मित्रांनो, पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी बोनसच्या रकमेची प्रतीक्षा पाहत होते शेतकरी। 31 मार्च पूर्वी पीक कर्जाची परतफेड करावी लागत असल्याने त्यापूर्वी निधी मिळावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती। मात्र बोनसचे 20,000 रुपयांचे अनुदान हे आता 31 मार्च नंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। 42,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे 27 कोटी रुपये अखेर वर्ग करण्यात आले जमा करण्यात आले आहेत। 4 तालुक्यात म्हणजेच की जिल्ह्यातील 4 तालुक्यात वितरण। कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे। अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील 38,000 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान अनुदानातून दिलासा। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबरच्या पावसांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 3,400 रुपये जमा होत आहेत। बागायती क्षेत्राला नुकसान भरपाई नाही। अपडेट आहे मानवत येथील, म्हणजेच की अपडेट परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील अपडेट। तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा। धानाच्या बोनससाठी प्रतीक्षा संपली। 85 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे। याद्या प्राप्त होताच 20,000 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील। अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील 1,55,000 शेतकरी अनुदानाच्या आणखीन प्रतीक्षेत आहेत। म्हणजेच की धानाला 20,000 रुपये अनुदान काही जिल्ह्यात आपण पाहितलं आहे की आज अपडेट आली आहे। काही जिल्ह्यात निधी मंजूर झाला, परंतु बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या राहिल्या आहेत। आज रात्रीपर्यंत याद्या येतील आणि सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील अपडेट मिळेल। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। या जिल्ह्यात देखील 239 कोटी 33 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला। 1,25,129 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान थेट बँक खात्यात जमा होतील। धान बोनसची रक्कम आली आहे। सोमवारपासून सर्व शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल। अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील परतावा म्हणजेच की दुष्काळ दृश्य परिस्थितीमुळे हा निर्णय 15 एप्रिल पर्यंत माहिती भरावी लागणार। म्हणजेच की दुष्काळ जाहीर केलेल्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत लागू करण्यात आली होती। त्यामुळे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांनी भरले असले देखील त्यांची रक्कम परत केली जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यासाठी तुम्ही महाविद्यालयीन त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकतात। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी एक निश्चित रक्कम मिळावी यासाठी पीएम किसान योजना 1 फेब्रुवारी 2019 पासून लागू केली। यामध्ये लाखो शेतकऱ्यांना सुरुवातीला त्याचा लाभ मिळाला। मात्र 2022 मध्ये अचानक प्रशासनाच्या एका चुकीमुळे या योजनेत या शेतकऱ्यांना इनएक्टिव्ह दाखविण्यात आले आहे। तेव्हापासून तर आतापर्यंत या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही। म्हणजे शेतकरी मित्रांनो, बरेच असे शेतकरी आहेत की त्यांचे अकाउंट ॲक्टिव्ह आहे आणि इनएक्टिव्ह देखील आहे। त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 2022च्या नंतर लाभ मिळाला नाही। नजरचूक झाली आणि हजारो शेतकरी अनुदानाला मुकले। पीएम किसान योजना 2022 मध्ये निष्क्रिय अनुदानासाठी होते। हजारो शेतकऱ्यांच्या याद्या लगेच जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर खरंच पात्र असतील, तुम्हाला लाभ येत नसेल तर यापुढे अनुदान म्हणजेच की अकाउंट तुमचं ॲक्टिव्ह केल्याच्या नंतर तुमच्या खात्यात हे देखील पैसे पडणार आहेत। पोस्टर, बॅनर, कटआउट, पेंटिंगवर निर्बंध, वाहनांवर झेंडे लावण्यावरही मनाई करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाचे आदेश जारी करण्यात आले आणि हे आदेश 10 जून पर्यंत राहणार आहेत। धानाला 3,000 रुपयांचा हमीभाव ठरले केवळ स्वप्नच। 14 वर्षात केवळ 1,203 रुपयांची हमीभावात वाढ झाली। कशी होणार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट? निवडणुकीतील आश्वासने ठरली आहेत फेल। वसमत मोंड्यात हळदीला 18,505 रुपयांचा आज भाव आहे। भविष्यात हळदींचे भाव अजून वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे।
जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शेतकरी चिंतेत आहेत. कांदा, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले. अपडेट आहे छत्रपती नगर तेथील शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना ठेंगा. शेतकरी बांधव आर्थिक संकटात. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना आणली खरी, मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. म्हणजेच की 1 रुपयात शासनाने पीक विमा काढला, परंतु अवकाळी पावसाने झोडपून काढले. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील. आजचा सोन्याचा भाव 70,000च्या घरात गेला आहे. म्हणजेच की आज सोन्याला 69,525 रुपयाचा भाव आहे, ते पण GST सहित. चाऱ्याच्या दरात 1.5 पटीने वाढ झाली. दूध खरेदी दरात पुन्हा घसरण. उत्पादन खर्चही वाढले. अनुदानही नाही. 50 पैशांनी दर देखील कमी. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, जानेवारीत 1200 रुपयांना मिळणारा एक सारा मका दर आता 1800 रुपयांपर्यंत गेले आहेत. गेल्या वर्षभरात पशुखाद्यांच्या 50 किलोच्या बॅगच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली. आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की गाय दूध खरेदी दर प्रति लिटर 70 रुपये होता, आता तो 50 पैशांनी कमी करण्यात आलेला आहे. 31 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत बँका सुरूच ठेवण्यात येणार. म्हणजेच की 31 मार्चला रविवार असला तरी देखील बँका उघड्या असणार आहेत. ऊन पावसात काम करून देखील रोहियो मजुरांना मिळेना दाम. आदिवासींमध्ये नाराजी. 35 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. गट शेतीद्वारे शेतकऱ्यांनी 30 एकरामध्ये मिळवलं 732 क्विंटल कापसाचे उत्पादन. चिचोली शेतकरी गटाचे यश. 445 क्विंटल सरकी विक्रीतून मिळवले 12 लाखांचे उत्पादन. अपडेट छत्रपती संभाजी नगर येथील. 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड केली तरच शेतकऱ्यांना केवळ मुद्दल रक्कम भरावी लागणार. कर्ज परतफेडची शेतकऱ्यांपुढे पेज आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या दरात घसरण देखील पाहायला मिळत आहे. तुमचा झाला मार्च एंड, पण शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा कुठे? खुल्या बाजारात भाव पडले. शेतकऱ्यांची होते लूट. मोंढ्यातील व्यवहार 3 एप्रिल रोजी होणार आहेत सुरळीत. मार्च संपण्याआधीच उन्हाचा कडाका पाहायला मिळत आहे. 34 अंशापर्यंत उन्हाचं तापमान गेलं आहे. काही जिल्ह्यात 40 जवळ गेलं. एप्रिल मे हे 2 महिने ठरणार आहेत अधिक तापमानाचे. शेअर मार्केट बद्दल अपडेट. म्हणजेच की आर्थिक वर्ष 2023-24च्या शेवटच्या दिवशी BSE सेन्सेक्स मध्ये 639 तर NSE निफ्टी मध्ये 230 अंकांनी वाढ झाली. म्हणजेच की बँकिंग FMCG शेअर्स मधील खरेदीमुळे BSE सेन्सेक्स मध्ये 639 अंकांनी वाढ झाली, तर NSE निफ्टी मध्ये 203 अंकांची वाढ पाहायला मिळत आहे.